बीड बायपास परिसरात एकदंत नगरमध्ये राहणाऱ्या चांदगुडे कुटुंबाच्या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा ट्विस्ट समोर आलाय. कुणाल चांदगुडे याला त्या दिवशी हे टोकाचं पाऊल उचलायचं नव्हतं, तर आई वडिलांमध्ये सातत्यानं होणाऱ्या वादाला कंटाळून केवळ त्यांना घाबरवण्यासाठी तो खवड्या डोंगरावरती गेला होता, अशी खळबळजनक माहिती नातेवाईकांच्या सूत्रांकडून समोर आली आहे. कुणालच्या आई आणि वडिलांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र वाद सुरू होते. या रोजच्या भांडणामुळे कुणाल प्रचंड नाराज आणि मानसिक तणावात होता. आई वडिलांचे वाद मिटावेत आणि त्यांनी आपल्याला गांभीर्यानं घ्यावं यासाठीच त्यानं डोंगरावर जाऊन हा बनाव रचला होता. सुरुवातीला फोनच्या हप्त्यावरून वाद झाल्याची चर्चा होती, परंतु कुणाल आणि त्याच्या आईकडे आधीपासूनच आयफोन असल्यानं या घटनेचा फोनच्या हप्त्यांशी काहीही संबंध नसल्याचं नातेवाईकांनी स्पष्ट केलंय. काल कुणाल खवड्या डोंगरावर गेल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आई वडीलही तातडीनं पोहोचले. मात्र दुर्दैवानं कुणालला वाचवण्याच्या प्रयत्नात पाय घसरून खवड्या डोंगरावरून खाली पडल्यानं त्याच्या आई वडिलांचा सुद्धा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी कुणालच्या एकदंत नगर येथील निवासी जाऊन सखोल पंचनामा केला. तसंच घटनेची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरी अधिक चौकशी सुरू केली. कुणालने आपल्या घरात अत्यंत जिव्हाळ्यानं एक कुत्रा पाळला होता. कालच्या दुर्दैवी घटनेनंतर आज घरात कुणीही नसल्यामुळे तो मुका प्राणी देखील भुकत असून कुणालची आणि त्याच्या आईची वाट पाहत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर परिसरात अक्षरशः हळहळ व्यक्त केली जाते. तसंच या प्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास करतायत. कुणालचे वडील हे ड्रायव्हर होते, तर कुणालची आई युट्यूबर होती. कुणाल खरं तर अभ्यासामध्ये प्रचंड हुशार होता, परंतु आई वडिलांच्या सततच्या वादाला तो अतिशय कंटाळलेला होता. कुणालने आयफोनच्या EMI मुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय, परंतु त्याच्या घरात काही दिवसांपासून वाद असल्याचं सांगितलं जातंय. चांदगुडे कुटुंबात सातत्यानं कलह सुरू असायचा. कामानिमित्त कुणालचे वडील बाहेर असायचे, त्यामुळे कुणाल जास्तीत जास्त वेळ त्याच्या आईसोबतच राहत होता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत.